शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी, हे काय घडलं? ही तलवार बघून हे इतके का घाबरले? या तलवारीशी यांच्या काही आठवणी जोडल्यात का? हे तर या घरचे नोकर आहेत, मग यांच्याकडे ही तलवार कशी? खूप प्रश्न पडले तुला. स्वामी, तुमच्यासाठी गुळाचा पदार्थ केलाय. माई, स्वामींनी सेवा स्वीकारली, पण ते प्रसन्न झालेत असं नाही वाटत. स्वामी, चाफ्याच्या फुलांचं अत्तर तयार करायला घेतलं होतं, पूर्ण झालंय ते. बघा ना. स्वामी, गोपाळबुवांनी तुमच्या विचारांचा लघुसंग्रह तयार केलाय आणि हा सगळ्यांना द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही अजून एका गोष्टीमुळे प्रसन्न झालोय. स्वामी, कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न आहात तुम्ही? योग्य वेळ आले की कळेल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. रंग रंग रंग. स्वामी, रंग. खूप रंग. इंद्रधनुष्य रंग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे आम्ही कुठल्याही गोड कौतुकापेक्षा नामस्मरणाने अधिक प्रसन्न होतो. तो सुखात दुःखात रडताना हसताना नामस्मरण करतो, त्याच्या त्या निर्मळ निरपेक्ष निस्वार्थ भावाने आम्ही प्रसन्न होतो. हा भाव या अनुभूतीमध्ये आणि हाच भाव आमच्या गोपाळात सुद्धा आहे. आम्ही जगाच्या कल्याणाकरता आलोय आणि आमचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा गोपाळ करतोय. अरे तुम्ही फक्त नेहमी श्रद्धेपोटी भक्तीपोटी आमच्यावर फुलं उधळतात, पण आम्हालाही आमच्या भक्तांवर फुलं उधळता यावी अशी संधी आम्हाला आमच्या प्रत्येक भक्तानं द्यावी. स्वामी, शिवशंकर शंभो. चित्र उमटलं. चित्र उमटलं. चित्र चित्र. स्वामी, या ताईंच्या हातातल्या तस्वीरीचं गूढ काय आहे?
गया. शिव शंकर शंभो. ऋषिकेशा माधव तू नंदलाला बाळा जो जो रे. श्रीकृष्णा मधुसूदन गोविंदा बाळा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. चला आता सगळे मिळून ही अंडी फोडूया. स्वामी तुम्हीच आपल्या हाताने फोडा. आम्ही यातच भरून पावलो. असं म्हणताय. बर, घ्या ही अंडी खाली. प्रत्येकाने एक एक बासरी उचला. मी पण उचलो. शिव शंकर शंभो. हा कृष्णाचा प्रसाद रूपी उपदेश आहे. तो सांगतो या बासरी प्रमाणे व्हा. तुमच्या आयुष्यात दुःखांची, यातनांची, भोगांची छिद्र आहेत म्हणून तक्रार करू नका. अरे ह्याच छिद्रांवर हळुवार बोट फिरवत, हुंकार घालत तो कृपेची सुंदर धून अवश्य वाजवेल. कृष्णाच्या आयुष्याकडे बघा. लहानपणापासून दुःख, यातना, विरह, संघर्ष, पण एकही तक्रार नाही. तो प्रत्येक परीक्षेत स्थित प्रज्ञ राहिला. स्थित प्रज्ञ म्हणजे परिस्थिती कशीही असो अंतःकरण स्थिर ठेवणं. आज आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो की हीच स्थित प्रज्ञता तुमच्यातही जागो. लक्षात ठेवा, मन स्थिर असेल तर आयुष्य बदलतं आणि मन अस्थिर असेल तर मिळालेलंही निसटतं. शिव शंकर शंभो.